एक मिनटं भाई, प्लीज एक मिनटं. मी आज जो मुद्दा म्हणणार आहे ना, तो ऐकून देवाच्या नावाखाली दुकानदारी चालवणाऱ्या त्या काही लोकांची आणि अंधभक्तांची ना गॅरंटीने सटकणार आहे. तुझ्यात हिंमत असेल ना तरच ऐक, ठीक आहे? चल, एक साधी सिंपल गोष्ट विचारतो तुला. समजा तुझी क्रिकेटची मॅच आहे. तू महिनाभर बॅटला हातच लावला नाही, कधी ग्राउंडवर प्रॅक्टिसच केली नाही, आणि मॅचच्या दिवशी तू अंपायरच्या पाया पडलास आणि त्याला जर असं म्हटलास की प्लीज मला या मॅचमध्ये सेंचुरी मारू दे, ठीक आहे? मला सांग भाऊ, तू त्या मॅचमध्ये एक तरी रन काढू शकशील का? नाही ना. तू पहिल्याच बॉलवर बोल्ड होणार, कारण तुझा जो खेळ आहे ना तो तुझ्या कष्टावर चालतो, अंपायरच्या आशीर्वादावर नाही. पण आजकालच्या पोरांचं काय चालू आहे माहिती आहे का? स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा नाही, बिझनेसमध्ये डोकं लावायचं नाही, नोकरीसाठी इंटरव्ह्यूची तयारी करायची नाही, आणि मग भाई काय करतात माहिती आहे का? भाई हातामध्ये 5-5 अंगठ्या घालतात. अमुक अमुक महाराजांच्या पाया पडायला 3-3 तास लाईनमध्ये उभे राहतात. कोणत्या तरी बाबानं सांगितलंय म्हणून गळ्यात अजब गजब दोरा घालतात आणि देवाला नवस बोलतात की हे देवा, मला यंदा नोकरी लागू दे, तुला सोन्याचं मुकुट करेन, तुला बकरं कापेन. जणू देव वर बसून तुझा आणि तुझ्या लाचखोरीचा बिझनेस डील करायला बसलाय, है ना? असं होत नसतं भाई, असं होत नसतं. याला भक्ती नाही, स्वतःचा आळशीपणा झाकण्यासाठी देवाला दिलेली एक प्रकारची लाच म्हणतात, ठीक आहे? मला एक प्रामाणिकपणे सांग भाई, ज्या देवाने तुला 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, एवढं भारी डोकं दिले, तो देव लायब्ररीत बसून अभ्यास न करणाऱ्या किंवा गादीवर लोळणाऱ्या त्या आळशी माणसाला फक्त नवस बोलला म्हणून नोकरी देईल का रे? आणि जर देव खरंच असं करत असेल तर दिवस रात्र कष्ट करून अभ्यास करणाऱ्या त्या गरीब शेतकऱ्याच्या पोरासोबत देव अन्याय नाही का करणार? हां, अंगठ्या बदलल्याने नशीब नाही बदलत भाऊ. हातावरच्या रेषात तेव्हाच काम करतात जेव्हा मनगटात ताकद असते, ठीक आहे? या जगात ना कष्टाला कोणताच शॉर्टकट नाहीये. देवाला मान, तू पूजा कर, श्रद्धा ठेव, पण त्या श्रद्धेचा ना बाजार मांडू नको, ठीक आहे? त्या बाबा महाराजांच्या पाया पडण्यापेक्षा रोज सकाळी उठून तुझ्या आई वडिलांच्या पाया पड. नीट ऐक भाई, ज्या दिवशी तुझा स्वतःचा कष्टावरचा विश्वास त्या अंगठ्या आणि धाग्यांपेक्षा मोठा होईल ना, त्या दिवशी तुला कोणत्याही नवसाची गरज पडणार नाही. समजलं? खोट्या चमत्कारांच्या मागे लावून स्वतःला मूर्ख बनवणं बंद कर भाई. चमत्कार हे तुझ्या मंत्रांनी नाही, तुझ्या कष्टाने घडतात, ठीक आहे? माइंडसेट बदलावं लागेल भाई, माइंडसेट. त्या अंधश्रद्धेच्या बाजारातून बाहेर पडावं लागेल, स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवायला लागेल, तेव्हा काहीतरी होईल, ठीक आहे?